विद्यार्थिनींनो, आज आपण पुढचा टाइप्स हा बघणार आहोत. या टॉपिकमध्ये टॉपिकचं नाव आहे पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. याच्यामध्ये याआधी आपण एकूण 4 टाइप्स बघितलेले आहेत. ते टाइप्स नेमके कुठले बघितलेले आहेत किंवा कुठला टाइप्स बघितलेला आहे ते एकदा आपण रिवाइज करूयात. पहिला जो टाइप बघितला होता तो होता टाइप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स. याच्यामध्ये रेग्युलर पेस्ट, स्पोरॅडिक पेस्ट, ओकेजनल पेस्ट, सीझनल पेस्ट, पर्सिस्टंट पेस्ट आणि पोटेन्शियल पेस्ट असे एकूण 6 टाइप्स ह्या पेस्ट ऑफ इन्सिडन्स ह्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. द सेकंड टाइप्स आहे टाइप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ डॅमेजिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पेस्ट किंवा इन्सेक्टचा कुठला पार्ट्स किंवा कुठली स्टेज ही जास्त डॅमेजिंग करते. त्यामध्ये इन्सेक्ट पहिल्यानंतर माइट्स, रोडंट्स, ॲनिमल्स, बर्ड्स असे आपण बघितलेले होते एकूण 5 प्रकार. त्यानंतर तिसरा जो टाइप्स बघितलेला होता तो होता ऑन द बेसिस ऑफ फीडिंग हॅबिट्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट. त्याच्यामध्ये चीवर्स, सॅपसकर्स, मायनर अँड बोरर्स, गॉल मेकर्स. त्यानंतर 5वा होता सीड फीडर्स, सॉईल इन्सेक्ट आणि स्टोर ग्रेन पेस्ट. असे एकूण 7 प्रकार यामध्ये आपण बघितलेले होते. यानंतर पुढचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं होतं. चौथं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डॅमेज. यामध्ये मेजर पेस्ट, मायनर पेस्ट आणि निग्लिजिबल पेस्ट असे आपण 3 बेसिक प्रकार यामध्ये बघितलेले होते. आजच्या लेक्चरला आपण क्लासेस ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ फीडिंग हॅबिट ऑन क्रॉप, क्लासेस ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ फीडिंग हॅबिट ऑन क्रॉप यामध्ये मोनोफॅगस पेस्ट, पॉलिफॅगस पेस्ट, ओलिगोफॅगस पेस्ट हे 3 प्रकार जनरली बघणार आहोत. तर पहिला जो प्रकार आहे मोनोफॅगस पेस्ट म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊयात. पेस्ट इन धिस क्लास गेट्स फूड फ्रॉम स्पेसिफिक single crop, hence called as a monophagous pest. The pest in this class gets food from specific single crop. Monophagous pest म्हणजे काय तर अशा प्रकारचे पेस्ट की एकच क्रॉप, सिंगल क्रॉप आणि ते पण स्पेसिफिक. तर अशा क्रॉपवरतीच ते फीडिंग करतात. त्याला आपण मोनोफॅगस पेस्ट असं म्हणतोय. त्याचं एक्झाम्पल आहे हॉपर्स ऑफ मँगो. सेकंड आहे पॉलिफॅगस पेस्ट. पेस्ट फीड ऑन मेनी क्रॉप्स. पेस्ट फीड ऑन मेनी क्रॉप्स इज नोन ॲज पॉलिफॅगस. आता हे जे प्रकार किंवा टाईप्स दिलेले आहेत मोनो, पॉली, तर ह्याच्यामध्येच याचं मिनिंग आपल्याला सांगतील. मोनो मीन्स सिंगल म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे की असे पेस्ट की जे सिंगल क्रॉपवरती फीडिंग करतात. आणि पॉलिफॅगस म्हणजे काय तर पेस्ट फीड ऑन मेनी क्रॉप, अनेक क्रॉपवरती फीडिंग करतात. त्याला आपण पॉलिफॅगस पेस्ट असं म्हणतो. यामध्ये ग्राम, पॉड, बोरर असं याचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरा जो प्रकार आहे तो आहे ओलिगोफॅगस पेस्ट. पेस्ट फीड्स ओनली ऑन स्पेशल क्रॉप इज कॉल्ड ॲज ओलिगोफॅगस. ओलिगोफॅगस म्हणजे काय तर ओनली ऑन स्पेशल क्रॉप. तर यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे स्पॉटेड बॉलवर्म्स कॉटन. म्हणजे कॉटनमधला हा जो स्पॉटेड बॉलवर्म आहे तो फक्त स्पेशल म्हणजे हा एका स्पेसिफिक आणि स्पेशल क्रॉपवरतीच अटॅक करतात. त्याला ओलिगोफॅगस पेस्ट असं म्हटलेलं आहे. मग या प्रकारामध्ये फीडिंग हॅबिटच्या प्रकारामध्ये एकूण 3 टाईप्स आपण बघितलेले आहेत. मोनोफॅगस पेस्ट, पॉलिफॅगस पेस्ट आणि ओलिगोफॅगस पेस्ट. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे टाईप्स आहे तो आहे ऑन द बेसिस ऑफ आउटब्रेक ऑफ द पेस्ट. ऑन द बेसिस ऑफ आउटब्रेक. यामध्ये पहिला जो प्रकार आहे टाईप्स आहे तो आहे इपिडेमिक पेस्ट.
irregular large scale infestation of insect. Irregular large scale infestation of insect at specific time in a particular area. इरेग्युलर लार्ज स्केल इन्फेस्टेशन. आता इपिडेमिक म्हणजे काय, तर असा इन्सेक्ट की तो लार्ज स्केलमध्ये किंवा मोठ्या स्केलमध्ये अटॅक करतो, पण तो रेग्युलरिटी त्याच्यामध्ये कुठलीही नसते, इरेग्युलर अटॅक असतो. त्याचं स्पेसिफिक अटॅकचं इन्फेस्टेशन हे इथं सांगितलेलं नाही आहे. ॲट स्पेसिफिक टाईम इन अ पर्टिक्युलर एरिया, पण त्याचा जा टाईम आहे तो स्पेसिफिक आहे की वर्षातल्या या कालावधीमध्ये या महिन्यांमध्ये त्याचा अटॅक होतो आणि पर्टिक्युलर एरियामध्येच त्याचा अटॅक होतो. त्याला आपण म्हणणार इपिडेमिक पेस्ट. ग्रास हॉपर्स ऑन जवार. एक्झाम्पल त्याचं काय दिलेलं आहे, ग्रास हॉपर्स ऑन जवार. म्हणजेच हा जो ग्रास हॉपर आहे हा जवारवरती काही पर्टिक्युलर एरियाजमध्ये आणि काही स्पेसिफिक टाईममध्येच त्याचं जे इन्फेस्टेशन आहे ते इरेग्युलर झालेलं दिसते, त्याला आपण म्हणणार इपिडेमिक पेस्ट. नंतर एंडेमिक पेस्ट, वेन इन्सेक्ट इन्फेस्टेशन इज रेग्युलर इन लार्ज स्केल. वेन इन्सेक्ट इन्फेस्टेशन इज रेग्युलर इन लार्ज स्केल बट अ पर्टिक्युलर प्लेस. म्हणजे जे काही इन्सेक्ट आहेत, पेस्ट आहे, त्याचं इन्फेस्टेशन ही रेग्युलर आहे आणि लार्ज स्केलवरती आहे, मोठ्या प्रमाणावरती आहे, बट ॲट पर्टिक्युलर स्पेस, पण एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये आपल्याला दिसते, त्याला आपण म्हणणार एंडेमिक पेस्ट. ठीक आहे, एंडेमिक पेस्ट रेग्युलर. आता इपिडेमिक आणि एंडेमिकमध्ये फरक कसा आहे बघा, इथं इरेग्युलर लार्ज स्केल इन्फेस्टेशन आहे आणि इथं रेग्युलर लार्ज स्केल आहे. इथं स्पेसिफिक टाईम, पर्टिक्युलर एरिया आहे आणि इथं पर्टिक्युलर स्पेस आहे, प्लेस आहे, एक त्याच ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळणार, त्याला आपण एंडेमिक पेस्ट म्हणतो. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल आहे व्हाईट ग्रब ऑन शुगर केन. शुगर केनमध्ये जी पेस्ट आहे व्हाईट ग्रब, त्याला आपण हुमनी म्हणतो. तर त्याचं पर्टिक्युलर प्लेसमध्ये त्याच ठिकाणी आपल्याला इन्फेस्टेशन रेग्युलर आपल्याला ते दिसतंय. ठीक आहे, त्याला आपण म्हणणार एंडेमिक पेस्ट. आता हा शेवटचा टाईप होता याच्यामधला बहुतेक, ऑन द बेसिस ऑफ आउटब्रेक ऑफ द पेस्ट. एंडेमिक पेस्ट आणि इपिडेमिक पेस्ट. ह्याच्यानंतर इथपर्यंत जे आपण बघितलेलं आहे पार्ट तो सगळा पेस्टचा आहे. म्हणजे पेस्टचे क्लासिफिकेशन, एकूण 6 प्रकारचे क्लासिफिकेशन आपण बघितलेले आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण अभ्यासलेले आहे. प्रत्येक प्रकारामध्ये जनरली एक एक्झाम्पल किंवा 2 एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर आता आपण पुढचा जो पार्ट्स आहे तो बघणार आहोत, टाईप्स ऑफ डिसीज ऑन द बेसिस ऑफ सिम्टम्स ऑफ डिसीज. टाईप ऑफ डिसीज ऑन द बेसिस ऑफ सिम्टम्स. आता जो काही डिसीज किंवा रोग पिकांवरती येतो, तर तो जो रोग आहे तो जो पिकांवरती येतो तर त्याचे सिम्टम्स कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, तर हे आपण बघणार आहोत. यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे मोझॅक. ड्यू टू अनइवन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिल when color variation and alternate light green patches develop on a plant, that disease is called as a mosaic. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, अनइवन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिल. म्हणजे जो क्लोरोफिल आहे त्या क्लोरोफिलची डेव्हलपमेंट कशी होते, तर अनइवन डेव्हलपमेंट होते. सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची डेव्हलपमेंट झालेली दिसत नाही आणि कलर व्हेरिएशन दिसते. त्याच्यामध्ये लाईट पॅचेस, ग्रीन पॅचेस असं पॅचेसच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या पानांवरती आढळून येते. त्याला आपण काय म्हणणार, मोझॅक असं म्हणणार. तर हा सिम्टम्स एक प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर दुसरा जो डिसीज आहे तो आहे ब्लास्ट. ठीक आहे, हा ब्लास्ट डिसीज आपण पेस्ट आणि डिसीजमध्ये याची इमेजसुद्धा बघितलेली आहे. जनरली तो कुठल्या क्रॉपवरती येतो, तर पॅडी किंवा आपण त्याला राईस म्हणतो त्या पिकांवरती येतो. याच्यामध्ये त्याचे सिम्टम्स बघूयात. वेन द एंटायर लीफ ब्लेड, बर्ड ऑर अदर प्लांट पार्ट आर इन्वॉल्व्ड, रिझल्टिंग इन क्विक डेथ ऑफ द
parts or whole plant, that disease is called as a blast. यामध्ये ह्या डिसीजचा अटॅक झाल्यानंतर एंटायर लीफ ब्लेड म्हणजे ज्याचं ते पातं आहे भाताचं किंवा राईसचं ते त्याचं बड असेल किंवा बाकीचा प्लॅन्ट पार्ट असेल तर ह्या प्लॅन्ट पार्ट हा सगळा भाग त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतो. ह्या सगळ्या भागावरती त्या डिसीजचा किंवा त्या रोगाचा अटॅक होतो आणि त्यामुळे तो जे पान असेल किंवा बाकीचा प्लॅन्ट पार्ट असेल तर त्याचा रिझल्ट काय आपल्याला दिसतो आहे तर क्विक डेथ म्हणजे तो पार्ट पूर्णपणे डेड होतो. ठीक आहे, किंवा होल प्लॅन्टसुद्धा डेड होऊ शकते, त्याला आपण म्हणणार ब्लास्ट. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ब्लास्ट इन राईस. त्याच्यानंतर तिसरं जो आहे तो आहे रॉट. इन सच डिसीज अफेक्टेड टिश्यू गेट डिसइंटिग्रेट. रॉट म्हणजे काय तर कुजण्याची प्रक्रिया. मग ह्याच्यामध्ये ह्या डिसीजमध्ये काय होतं, जो काही टिश्यू आहे तर तो डिसइंटिग्रेट होतो, पूर्णपणे कुजतो आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे रूट रॉट, स्टेम रॉट आणि कॉलर रॉट. म्हणजे हा जो रॉट आहे तो मुळांवरती सुद्धा दिसतो आहे, स्टेमवरती सुद्धा दिसतो आणि कॉलर रॉट म्हणजे जो काही पोझिशन आहे स्टेम किंवा बुंधा म्हणतो आणि रूट्स म्हणतो ह्याचं जोडणारा जो आहे त्याला कॉलर असं म्हटलं जाते. तर कॉलर रॉट त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट त्यामध्ये आपल्याला दिसतो. नंतर पुढचा जो आहे डिसीज तो आहे स्मट. पुढचा काय आहे, स्मट आहे. इन धिस डिसीज देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ सोराय विच आर फिल्ड विथ द masses ऑफ स्पोर्स that gives them deep brown to or black color. या डिसीजमध्ये काय होते तर स्मट डिसीज जनरली खाली एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तिसऱ्या पॉईंटमध्ये. ज्वार स्मट, ज्वारीमध्ये जेव्हा कणीस भरण्याची प्रक्रिया चालू होते त्या दरम्यान त्यामध्ये जर ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल, अटॅक झालेला असेल तर त्याच्यामध्ये ग्रेन फॉर्मेशन न होता काय होते डेव्हलप तर सोराय म्हणजे जे ग्रेन्स असतात त्याच्यामध्ये ब्लॅक ते ब्राऊन ह्या कलरचे डीप पावडरी मासेस असे तयार होतात, स्पोर तयार होतात आणि समजा आपण ते फोडलं तर त्याच्यामधून ब्लॅक पावडर आपल्याला बाहेर येताना दिसतो. ठीक आहे, त्याला आपण स्मट म्हणणार. द मॉल फॉर्मेशन्स अफेक्ट फ्लोरल स्ट्रक्चर, बड अँड लीफ. आता याच्यामध्ये काय काय अफेक्शन होते तर त्याचं फ्लोरल स्ट्रक्चर असेल, इन्फ्लोरसन्स असेल, बर्ड्स असतील किंवा पानं असतील तर हे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्टेड होत असतात या डिसीजमध्ये. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे ज्वार स्मट. नंतर कँकर हा डिसीज आहे. जनरली हा सुद्धा आपण कशामध्ये बघितलेला आहे PPTमध्ये सिट्रस कँकर कसा दिसतो हे बघितलेलं आहे. कॉर्की ग्रोथ ऑफन डेव्हलप इन अफेक्टेड पार्ट्स. कशी ग्रोथ आहे, कॉर्की असे खडबडीत रफ अशी ग्रोथ आपल्याला गोलाकार त्या अफेक्टेड पार्टवरती दिसते. त्याच्यामध्ये सिट्रसचे लिव्ज असतील, त्याचं स्टेम असेल किंवा फ्रूट असेल तर यामध्ये आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. It causes localized death of the tissue, but in several infection there may be the girdle, the stem and kill the plant. आता याच्यामध्ये काय होते तर ह्याचं इन्फेस्टेशन समजा वाढलं तर जे टिश्यू आहे तर त्या टिश्यूज डेथ होतात किंवा टिश्यू नष्ट होतात आणि काही इन्फेक्शन किंवा काही केसेसमध्ये जे स्टेम आहे ते स्टेमवरतीच अटॅक झाल्यानंतर पूर्ण प्लॅन्ट किल होते किंवा पूर्ण प्लॅन्ट डेड होते. तर याला आपण म्हणणार सिट्रस कँकर आणि याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सिट्रस कँकर. ठीक आहे, नंतर पुढचं आहे रस्ट. इन्फेक्शन बिगिन्स व्हेन अ स्पोर लँड्स ऑन प्लॅन्ट सरफेस. इन्फेक्शन बिगिन व्हेन अ स्पोर lands on plant surface. Infection is limited to plant parts as leaves, petioles and tender shoots. It may display sign of infection such as rust, fruiting bodies. ठीक आहे, रस्ट हा सुद्धा आपण PPTच्या द्वारे बघितलेला आहे. रस्ट कसा असतो, इन्फेक्शन हे कधी स्टार्ट होते तर सुरुवातीला त्याचे ब्राऊन कलरचे, डार्क ब्राऊन कलरचे, येलोइश कलरमधले स्पॉट्स आपल्याला त्या प्लॅन्टच्या सरफेसवरती दिसतात. इन्फेक्शन हे काही काळापर्यंत लिमिटेड असते पानांवरती, पेटिओल्सवरती आणि टेंडर शूटवरती.
इट मे बी अ डिस्प्ले साईन ऑफ इन्फेक्शन सच ॲज अ रस्ट फ्रुटिंग बॉडी. आणि त्याच्यामध्ये समजा इन्फेक्शन वाढलं तर तो पूर्ण पार्ट काय होतो, कवर होतो. याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे, व्हीट रस्ट हे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. तर जे क्लासिफिकेशन आपण बघितलं आहे डिसीजचं, त्याच्यामध्ये मोझॅक, ब्लास्ट, रॉट, मॉट, कँकर आणि रस्ट हे 6 डिसीज किंवा त्याचे सिम्टम्स कशा प्रकारचे जनरली असू शकतात ते आपण बघितलेलं आहे. आणि पेस्टमध्ये आउटब्रेकनुसार त्याचे 2 टाईप्स बघितलेले आहे, एक इपिडेमिक पेस्ट आणि दुसरा एंडेमिक पेस्ट. हे आपण बघितले. याचं पुढचं क्लासिफिकेशन आपण पुढील तासामध्ये बघणार आहोत.